नमस्कार शेतकरी बांधव हो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल, कारण नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता सरकारने जाहीर केला आहे. आणि नेमका कोणाला मिळाला, कोणाचा थांबला, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का, हे सगळं आपण आज एकदम स्पष्ट समजून घेणार आहोत. हो, बरोबर ऐकलत. आज 8वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. पण काहींना मिळतोय, काहींना अजूनही पेंडिंग RFTC रिजेक्टेड असे मेसेज दिसत आहेत. का होत आहे असं? यावर उपाय काय? सगळं एक एक करून समजावतो. चला तर मग सुरुवात करूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 12,000 रुपये सहाय्य दिले जाते. हे पैसे हप्त्यांमध्ये देण्यात येतात. पात्र कोण? नाव 7/12 मध्ये असलेला शेतकरी, पीक लागवड प्रत्यक्ष करणारे, कर्जमुक्त किंवा कर्जदार दोघेही चालतील, आधार लिंक असणे, बँक खाते DBTसाठी सक्रिय असणे, PM किसान योजनेमध्ये नाव असणे फायदेशीर. आणि हो, नावात छोटीशी चूक असली तरी हप्ता अडकतो. याची आपण पुढे माहिती घेणार आहोत. 8व्या हप्त्याची मोठी घोषणा. 12 डिसेंबर 2024 रोजी कृषी विभागाने मोठी घोषणा केली. 8वा हप्ता सुरू झाला आहे. राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना SMS मिळत आहेत. आपल्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी जमा केला आहे. पेमेंट सक्सेस, DBT Goa/Goa पेमेंट रिसिव्ड. पण काही शेतकऱ्यांना मिळत आहेत मेसेज, RFTC, आधार अनसीडेड, नेम मिसमॅच, बँक अकाउंट नॉट ॲक्टिव्ह, NPCI रिजेक्ट. याचा अर्थ काय? कसे सुधारवायचे? थांबा, पुढचाच भाग सगळं क्लिअर करेल. तुमचा हप्ता का अडकतो? सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुम्हाला हप्ता मिळत नाहीये का? तर मुख्य 7 कारणे. 1. आधार बँक लिंक नाही. बहुतांश शेतकऱ्यांचा हप्ता इथेच अडकतो. 2. NPCI रिजेक्ट. NPCI म्हणजे बँकेचा DBTचा मुख्य गेटवे. तुमचा आधार त्या बँकेत ॲक्टिव्ह NPCI मध्ये असणं आवश्यक. 3. नाव मिसमॅच. 7/12 आधार आणि बँक तिन्हीमध्ये नाव एकसारखं हवे. 4. बँक अकाउंट डॉर्मंट. 3 महिने ट्रान्झॅक्शन नाही, अकाउंट बंद. 5. चुकीची माहिती, मोबाईल नंबर IFSC अकाउंट नंबर चुकीचा. 6. PM किसानमध्ये पेंडिंग eKYC. 7. डुप्लिकेट रेकॉर्ड. एकाच कुटुंबातील 2 जणांनी क्लेम केला, हप्ता होल्ड होतो. हप्ता मिळतोय का कसा तपासायचा? तुम्ही घर बसल्या हप्ता मिळाला की नाही तपासू शकता. 1. गुगलवर जा आणि टाईप करा MahaDBT फार्मर स्कीम. 2. तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. 3. डॅशबोर्डमध्ये पहा पेमेंट स्टेटस, सक्सेस, पेमेंट अंडर प्रोसेस, रिजेक्टेड बाय बँक, NPCI होल्ड, आधार नॉट सीडेड. जर सक्सेस असेल तर आज किंवा उद्या पैसे खात्यात येतील. समस्या कशी सोडवायची? धरा की तुमचा हप्ता अडकला आहे, तर काय करायचे? 1. बँकेत जा, आधार लिंक करून घ्या, फक्त 5 मिनिटात होते. 2. NPCI मॅपिंग ॲक्टिवेट करा. हे बँकेतूनच होते, शेतकऱ्यांनी अनेकदा पाहिले नसते, पण महत्त्वाचे. 3. PM किसान eKYC करा, CSC सेंटरवर 30 सेकंदात होते. 4. MahaDBT पोर्टलवर परीक्षण अपडेट करा, नाव बदल, IFSC बदल, खाते बदल सगळं ऑनलाईन होतं. 5. 7/12 मधील नाव दुरुस्ती त्वरित तलाठी कार्यालयात करा. 6. मोबाईल नंबर अपडेट करा, मेसेज न मिळाल्यामुळे अनेकांचा कन्फ्युजन होतो. कृषी मंत्रालयाने स्पष्ट सांगितलं आहे, सर्व शेतकऱ्यांचे पैसे फेजेसमध्ये पाठवले जातील. काही जणांना आज पडतील, काहींना उद्या, काहींना 48 तासात. आधार व बँक लिंक केलेला शेतकरी प्राधान्याने समजला जाईल. ज्या शेतकऱ्यांचे रिजेक्टेड दिसत आहे त्यांना दुसरा मौका दिला जाईल. आणि हो, 8व्या हप्त्यानंतर 9वा हप्ता देखील 3 महिन्यात येणार आहे. येणारी बजेट घोषणा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असू शकते. माझ्या खात्यात आज नाही आले, उद्या येतील का? हो, कारण DBT सर्वांसाठी एकाच वेळी नसतो. नाव मिसमॅच असेल तर कोणत्याही एका दस्तऐवजामध्ये नाव एकसारखे करा. PM किसानचे पैसे येत आहेत, मग हे देखील येतील का? हो, ही दोन्ही स्वतंत्र योजना आहेत. मोबाईल नॉट लिंक्ड एरर येतोय, आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागतो. शेतकरी बांधव हो, 8व्या हप्त्याचा पैसा मिळणे ही फक्त योजना नाही, तर आपल्या मेहनतीचा सन्मान आहे. जर तुमचा हप्ता आला असेल, अभिनंदन. नसल्यास काळजी करू नका. या व्हिडिओ सांगितलेल्या पायऱ्या पाळल्यात तर तुमचे पैसे 100% येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंटमध्ये मिळाला किंवा मिळाला नाही लिहा. मी तुमची समस्या बघून रिप्लाय देईन. जय किसान, जय महाराष्ट्र.